तर गुड इव्हनिंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी 2 दिवसासाठी गेलो होतो पुण्याला. जरा अर्जंट काम होतं. गेलं त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला बघितलाच असेल. आणि तिकडे काय होतं, काम असल्यामुळे मी तिकडे काय व्हिडिओ शूट नाही केला. आणि तिकडनं आता परत तर तिकडनं आपण आलो. पण पुण्यात मंडळी अजिबात पाऊस नव्हता. काल एक सर पडली, पण कडक उन्हाळा होता. आणि पण इकडे मात्र भरपूर पाऊस पडतो मंडळी. काल येताना रात्री बोललो शूट करायचं. रात्री म्हणजे आम्हाला थोडा कंटाळा आला, मग झोपून गेलो गाडीत. मग गाडीत काही शूट नाही केलं. आणि थोडंसं म्हणजे वेगळं हे होतं. संगीताच्या भावाची तब्येत जरा हे आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण असं नव्हतंच. मला आहे आता त्याचे टेस्ट वगैरे केले. आता रिपोर्ट येतील, त्याच्यावर आपल्याला आहे थोडं टेन्शन दिला. पण आता मग व्हिडिओ शूट करणं बंद वाटलं. तर आता आपण आलो सकाळी पहाटे 4 वाजताच उतरलो. मामीकडे थांबलेलो दिवसभर. मग तिथे पण व्हिडिओ शूट करायचा काही मूड नाही झाला. पण आता घरी आलो, बोललं चला नाही आपली फॅमिली आहे, त्यांच्याशी आपण सगळं शेअर करतो. तर शेअर करण्यासाठी मग आता बसलो इथे. आणि आता बोललो चला आता व्हिडिओ सुरू करू आपला. 2 दिवसाचा गॅप होता. बोललो ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही. कधीतरी तुम्ही समजून घ्याल मला. तर आहे मात्र मंडळी, इकडं खूप पाऊस आहे. बापरे, भयंकर. जसं आपण सोडून गेलो तर पावसाला, तसाच तो पाऊस इथे आहे. टिकून राहिलं आहे. पण असू दे, पावसाची गरज आहे. पण आता भात लावणे वगैरे. आणि बाकी माझी म्हणजे ईश्वराचरणी सगळी प्रार्थना आहे की आपल्या महाराष्ट्रात काय, भारतात काय, जगात सगळ्या ठिकाणी जिथे जिथे गरज आहे तिथे पाऊस पडू दे रे बाबा. कारण खरंच काही ठिकाणी खरंच पाण्याची अडचण आहे. मी अजून मुंबईत गेलो नाही, तर मुंबईतसुद्धा पाण्याची टंचाई आहे. तर पाऊस पडू दे रे देवबाप्पा. खरंच विनंती आहे देवबाप्पाकडे, पाऊस पडू दे. आणि आल्यावर आपलं ऑफिसचं काम तर इकडे चालू झालं आहे. तर असं म्हणजे आता बघू आपण देऊ. आता थोडासा व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट केला, काय एवढा मोठा होणार नाही आणि बाहेरचं काय दाखवता येणार नाही. बघू. तर चला ऑफिसचं काम करूया. गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्ही म्हणाल 2 दिवस आपले ब्लॉग आले नाहीत, कारण परवा तर आपण पुण्यात होतो, तुम्ही बघितलं असेल. आणि पुण्यात असल्यामुळे काय शूट वगैरे केलं नाही. आणि मग तुम्हाला जसं सांगितलं आधी की कशासाठी गेलो होतो आपण, काय गेलो होतो, तिथनं आलो. मग काल कंटाळा आला, मग रात्री परत काही शूट नाहीच केलं. म्हणून मग आता डायरेक्ट बोललो चला सकाळी भेटूया आणि आजचा ब्लॉग त्यात ॲड करून हे करूया. कारण तो एकदम काहीच नसतं, काय रात्री काही शूटला नव्हतंच. फक्त काल आपण कुठे गेलो होतो ह्याचं तुम्हाला सांगितलं. त्यामुळे बोललो चला आज दिवसभराचा ब्लॉग होईल, मग तो आपण दाखवूया. आज जरा मंडळी थोडीशी आता राहिली. आता झाले आपल्याकडे फार कमीच दिवस उरलेत. कमी दिवस म्हणजे 2च दिवस आहेत बहुतेक. तर आता आपली जी आहेत पटापट कामं ती करून घेऊया. जराशी तूर लावायची होती, ती तूर लावूया. उशिरा लावत नाही ॲक्च्युली, लोक लवकर लावून झालीत मोकळी. पण आता बोललं चला आपल्याकडे काय वेळ आहे, लावू. बघू त्यातनं किती आले. कारण गेल्या वर्षी आपण तूर लावली होती तर ती काय आली नाही. तर आपण प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्न करत राहायचे जेवढे होतील तेवढे. आणि बघू पुढे काय होतं आहे ते. तर चला मंडळी, आता आपण थोडंसं तूर लावू. बघू कसं काय आणि कसं काय. आम्ही बागेत आलोय. पाऊस पडतोय, गवत पण काढत होतो. पाऊस आला आता. बघा पण भरतच असं वाटतं रोज काहीतरी नवीन बघतोय. सारे जुनेच तरीही आले नव्याने पाखरांच्या ओटी. गाणे जुनेच नव्याने, पुन्हा नव्याने आले पाखरांच्या ओटी. हे बरोबरच जाणार आहे मला असं वाटतं ना. दोघांनी पण जीव पकडले छान असं. इकडे दुखला ना, ते कसं माहिती का, बाकीचा भार त्याला इकडे घेऊन शकतो. त्याची पानं आहे ना इकडे, ती वर हां जशी येईल तशी जातील ना त्यांची पानं. इथलं तेव्हा काढलं म्हणून मोकळं वाटते फिरायला. खरंच की हो, बघूया नंतर जातो थोडं थोडं. जर
काका कुठे फिरायला गेलेलात? फिरायला गेलेलात पावसात? बाजारात पाऊस आहे काय बाजारात? व्हिडिओ काढते तुमचा. काका आल्यात खेड मार्केटमध्ये फिरून. हा काय नाही यायचं त्या दिवशी परवा सांगत होते काकांच्या बागेत जायचंय व्हिडिओ काढायला. येऊ जायच्या आधी एकदा एक राऊंड मारू. काय नाही येणार. मंडळी आम्ही जगावेगळे शेतकरी आहोत. सर्वात लेट झालेले आम्हाला, म्हणजे आमच्यासारखे शेतकरी असतील ना तर देशातल्या नागरिकांना चांगलीच धान्य खायला भेटेल. मंडळी आम्हाला लेट झालं, पण आमची हाऊस म्हणून काय म्हणतात ना भागत नाही. तर आता बघा इथे बघा या भागात ना थोडीशी नाचणी आपण लावली. लय खूप उशिरा लावली, जून संपला आणि आम्ही आता नाचणी लावली. चर पद्धतीने लावली, जास्त नाही हो, अर्धा किलो पेरतो आम्ही. म्हणतात ना हाऊस आहे. गेल्या वर्षी लावली होती आणि झाली होती ना. यावर्षी थोडंसं आपल्याला वेळ कमी भेटला. आता झोपून राहिलो होतो तो गोष्ट वेगळी पण थोडासा वेळ कमी भेटला. पण बघू प्रेमाने आपण लावली आहे, येईल काय ना काहीतरी आले ना. बस अर्धा किलो पेरली ना, 100 ग्रॅम आली ना तरी चालेल ना. खूप करावं असं वाटतं, खूप काही करावं असं वाटतं. तरी त्यातलं गवत सकाळी थोडं काढलं. आता परत हे बेनायला ॲक्च्युली यायला भेटेल की नाही ते एक वेगळा प्रश्न आहे. लावूया. हे आता नाचणी पेरली आम्ही. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दाखवतो, जवळनं दाखवतो फार. हे बघा लाल 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 दिसते ना, ती नाचणी आहे सगळी. ह्याच्यात अशी पेरली. हे जाळलं होतं इथे आम्ही, म्हणजे आम्ही गवत बिवत जाळायचो ना, तर इथं जरा भुसभुशीत झाली ती माती मस्त. आता तुम्ही मला समीक्षा पायाने काय करते, तर ते आम्ही चर पद्धतीने केले ना. ते फावड्याने चर बुजवण्यापेक्षा मग ती बोलली मी पायाने हे करते. धान्यावर पाय द्यायचा नसतो, पण ठीक आहे आता काय करणार. पाऊस पण पडतो, आम्ही भिजत आज कामं करतो, कारण दिवस फार कमी राहिलेत. कमी म्हणजे नाहीच आहेत हातात. म्हणतात ना उशिरा सुचलेलं शहाणपण. आम्ही इथे एक वेळी समजूत म्हणजे पाणी वाहून येऊ नये. आणि आपण आता उशिरा पेरले ना, पाऊस मोठा झाला तर ते बी ॲटलिस्ट वाहून येऊन इकडे खाली जाऊ नये. त्यासाठी आपलं एक छोटंसं दगडी लावलेत. समीक्षा तिकडे काय करते तुम्हाला माहिती आहे का? आपल्या गेल्या वर्षी सगळ्या तुरी गेल्या होत्या, कीड लागून आल्या होत्या. खूप चांगल्या, खूप चांगली वाढ झाली होती. शेंगा भरपूर आल्या होत्या. तर पण ते कीड लागल्यामुळे आपल्याला काही ते खायला भेटलंच नाही. आपण यावर्षी अक्षरशः उपटून टाकलं. तेव्हा त्याच्या त्याच्या काठ्या आम्हाला काहीच फेकवत नाही, त्यांचा कचरासुद्धा फेकवत नाही. बघा हे सगळं इथं ठेवलं आहे कुंपणावर. ह्या त्याच्या काठ्या सगळ्या तुरीच्या. पण यावर्षी परत आम्ही बोललो ना आम्हाला मोह आवरत नाही, हाऊस असते, तर त्याने ते परत तुरी लावल्या. तिकडे तुरी लावते सगळं. हे बघा इथनं लावलं तिने मध्ये. हे ॲक्च्युली आधीच लावायला पाहिजे लागतात. आणि ठीक आहे आता ह्या बांधाला आता ती लावते. यासाठी गट्टूने खरंच गवती चहा बनवला आहे. गवती चहा त्याला फक्त आणून दिला, त्याने बनवला. गुड बॉय माझा. आणि हे बघा मंडळी, आता आम्ही बघा तिथे नाचणी लावली, तिथे बघा पाऊस पडतोय. आम्हाला आत्ताच भीती वाटते बी वाहून येऊन जाईल. बघू आपण केलं आहे त्यासाठी योजना. नाही लेटच झाला, या सीझनमध्ये लावत नाहीत ॲक्च्युली. आता त्या लावायला आल्यात, म्हणजे परत एका जागची रोपं दुसरीकडे काढून लावायची वेळ आली आणि आम्ही आत्ताशी पेरली. तर काय माहिती, बघू आता कसं काय होते ना. लक्ष बघू ते बघू. हां मंडळी गोगल गाय स्नेल त्याला ह्याला अडकली आहे. चालेल आम्ही हो चालेल. बघा जास्वंदीवर फुलं पण बघा किती आहेत. काढायची आता ही जास्वंदी ना, काढून कुंपणाला सगळी बांधायची आहे. हे कुंपण पण कसं मजबूत होऊन जातं आपलं. छान. आता कधी आपला हात पडेल तेव्हा कुंपण होईल. आता सध्या तरी हे असं आहे. आणि हे नैसर्गिक कुंपण करूया आपण.
हे इथली जास्वंदी पूर्ण काढून म्हणजे फुटेल ॲटलीस्ट पावसाळ्यात ही फुटेल आणि ह्या कशा कुंपणाला लावल्यानंतर फुटत राहतात आणि जास्वंदीचं कंपाऊंड खूप चांगलं असतं, मजबूत होतं. नंतर आपण सध्या निगडी वगैरे लावल्यात साईडने, त्याचं तर होईलच. तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेत 4:30 आणि मी आहे आमच्या बागेतच आपल्या. बघा आजच आपण इथे बघा पाठीमागे नाचून लावले आणि त्याला छोटासा दगडी असं कुंपण घातलेलं आहे. दगडी लावले म्हणजे कदाचित जास्त पावसामुळे जर आलीच बी सगळं ते वाहून तर निदान ते इथं तरी अडकून बसेल. पाऊस मंडळी भरपूर आहे इकडे. म्हणजे आम्ही पुण्यात जो बघितला होता तिथे अजिबात नाही, पण इथे भरपूर आहे पाऊस. छान पाऊस पडतोय, छान. घर बघा आमचं कसं दिसतंय पावसात ना. ही पाठीमागे आमच्या बाग मस्त ना, छान. हळद तुम्ही म्हणाल अरे काय उठल्या सुटल्या हळद दाखवतो. आता मंडळी आपल्याला तेच अप्रूप वाटतं. आपण केलेली गोष्ट जरा कौतुकास्पद वाटते, नेहमी तीच दाखवावीशी वाटते, तर दाखवते तीच. समोरचा व्ह्यू बघा. हा ओ हो. पावसाची गाणी काय जास्त येत नाहीत आपल्याला. हा जरा जाऊ आता घरी. जेवण वगैरे जरा ते आपलं हे जास्वंदाच्या हे आहेत ना फांद्या, त्या ऐसा लावायच्या होत्या संपूर्ण बांधाला. ते करतच होतो पण तेवढाच पाऊस आला आणि पावसात भिजणं पण जास्त योग्य नाही ना, म्हणून परत घरी आलो. आता इकडे बघा मस्त असं झाड वाढलेलं. खरंच ना किती छान वाटतं ना झाडं जेव्हा आपली वाढतात. फणस बघा कसा डोलतोय. चला काहीतरी आपल्याला फणस खायला भेटतील. हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा, दौडत आला सखे तुझा बंदा, प्रेमाचा रंगू दे जरा साजना, मी तुझी हंसिणी. बरोबर आहे का गाणं? खरंच मंडळी मस्त वाटतंय, खरंच छान वाटतंय. समीक्षा गेली घरात चहा बनवायला. हा खरं ना. ॲक्च्युली तिन्ही ऋतू बघा ना कसं, तिन्ही ऋतूमध्ये बघा ना निसर्गाचा रंग वेगळा होत जातो. आता आज बघा हिरवागार आहे, तर थोड्या दिवसांनी हळूहळू बघा मस्त थोडा कलर पिवळा धमक होईल, सोनेरी होईल. नंतर मग पुन्हा मस्त असा फुलांचा रंग रंगीबेरंगी होईल, असा होत जाईल. त्याच्यानंतर मग हिवाळ्यात अशा मखमली वगैरे दिसतील. किती छान होऊन जाईल ना, मस्त वातावरण होऊन जाईल. त्याच्यानंतर काही दिवसांनी असा वेगळा रंग, उन्हाळ्यात बघा वेगळा रंग. म्हणजे बघा आपली वसुंधरा जी आहे, धरती निसर्ग, ती वेगवेगळा रंग परिधान करत असते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे ऋतू तिला वेगळी साडी घेऊन येत असतात आणि मग ती त्याप्रमाणे ते साड्या परिधान करते. रस्त्याच्या बघा आपले बाजूच्या जागेने बघा एवढं उंच झाड आहे. ह्या मित्रांनो या आपला सावली जरी दिली ना आम्हाला खूप बरं वाटेल. फळं तर दिलीच आणि मग चिकूने दिलं, अननसाने दिलं, केळी भरपूर आहेत, काजू आता येतील, हळद आता आपल्याला पीक देईल.
प्रत्येक गोष्ट मंडळी ना अप्रूप म्हणजे मला विलोभनीय सुख देणारी आहे. नारळ येतील तेव्हा नारळाचा कल्पवृक्ष सुद्धा आपल्या जागेत आहे. मंडळी आमचा तनू जिथपासून गावाला येतो ना, गावी जेव्हा येतो ना तेव्हा तो देवपूजा बघा किती छान मन लावून करतो. आणि त्याने देवारा पण किती छान सजवलं आहे बघा. हे बघा जेवढ्या जास्वंदी आल्या होत्या तेवढ्या आज देवाला त्याने अर्पण केल्या. बरं वाटतं, त्याला पण प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. मंडळी आता जेवायला रात्रीचं दुपारी आम्ही जेवलो. आता संध्याकाळी खिचडी भातच केलाय. काय मस्त आहे ना, जरा मस्त असा भरपूर दिवस खिचडी भात नव्हता तर या खिचडी भात खायला. दिवसभरात आपण कामं केली, थोडीफार कामं केली आहेत. तरी अजून 2-3 कामं पेंडिंग आहेत, ती पण करायची आहेत. दरवाजात प्लास्टिक अंतरायचं आहे, ते करायचं आहे. आणि थोडंसं ते गेटला आपलं जी कवाडी आपण गेल्या वर्षी केली होती ती काय अजून राहिलेली आहे, ती तुटली. पण ती आता काहीतरी केलं पाहिजे की नाही तर गुरं सगळी हात येतील आणि आपण केलेली सगळी मेहनत वाया जाईल. तर मंडळी आता त्यासाठी कामं करायची आहेत. आणि आपण बघितलं दिवसभरात काय काय सगळं केलं, ॲक्टिव्हिटी किती मस्त. आज दिवसभर पाऊस पण होता तरी आम्ही आज पावसात येऊन जाऊन का होईना पण कामं तिथेच केली. नाचणी लावली आणि काय तूर थोडीशी लावायची राहिली आहे, ती आता उद्या आपण कंप्लीट करू. जास्वंदीची झाडं कुंपणाला लावायची, ती पण उद्या. थोडी लावली, थोडी लावायची आहेत, ते काही जास्त मोठं काम नाही. आणि चला तर मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.